मी गणेश गुगे। तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, CETचा रिझल्ट लागलेला आहे, मुलांनी कॉलेजसाठी ॲडमिशन घेण्याची प्रोसिजर सुरू केलेली आहे। परंतु हे ॲडमिशनची प्रोसिजर करत असताना ज्यावेळेस तुमची जात पडताळणी करण्याची वेळ येते आणि जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटत नाही। तर कास्ट व्हॅलिडिटी करताना सोलापूर जिल्ह्यामध्ये फक्त आंबेडकर भवन या ठिकाणी एकच कार्यालय उपलब्ध आहे आणि तेवढ्या एका कार्यालयामध्ये एकच टेबल आहे ज्या ठिकाणी ते फॉर्म स्वीकारले जातात। कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी जी काही कागदपत्राची जुळवाजुळवी करून जे बंच तयार करून ज्यावेळेस ग्रामीण भागातील शहरी भागातील ज्यावेळेस मुलं त्या ऑफिसमध्ये पोहोचतात त्यावेळेस त्या ठिकाणी दुसऱ्या मजल्यावरती ते ऑफिस आहे कास्ट व्हॅलिडिटीचं म्हणजे जात पडताळणीचे ऑफिस दुसऱ्या मजल्यावरती आहे। तर खालील मजल्यावरती ग्राउंड फ्लोअरपासून दुसऱ्या मजल्याच्या त्या टेबलपर्यंत मुलांची अशी लाईन लागलेली असते, म्हणजे शेकडो मुलं लाईनमध्ये उभं राहिलेले असतात। सरासरी 2-3 तास ज्यावेळेस तुम्ही लाईनमध्ये थांबता त्यावेळेस तुमचा नंबर त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी एक महिला भगिनी कर्मचारी त्या ठिकाणी बसलेले आहे। तर ती महिला भगिनी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्याचे कागदपत्र घेते, ते कागदपत्र बघते आणि त्याच्यातून 100% काहीतरी त्रुटी राहिलेली असते। तर त्या त्रुटीमध्ये प्रामुख्याने त्रुटी अशी आहे की तुमचं स्वतःचं जात प्रमाणपत्र, तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आणि OBC असाल तरी 1967 पूर्वीचा तुमचा आजोबाचा वडिलाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जातीचा दाखला त्या ठिकाणी लागतो। तरी त्याची मूळ प्रत तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागते। SC ST असेल तर 1950 पूर्वीचा पुरावा दाखवावा लागतो, म्हणजे ॲटेस्टेड प्रत असेल तर ते चालत नाही। आणि मित्रांनो, तुम्ही त्याच्यासाठी जरी काय सपोर्टिंग डॉक्युमेंट दिलेले असतील तर त्याची सुद्धा मूळ प्रत त्या ठिकाणी मागितली जाते। समजा एखाद्या डॉक्युमेंटची त्या ठिकाणी त्रुटी असेल तर एवढ्या 2-2, 3-3, 4-4 तास रांगेमध्ये थांबून ज्यावेळेस तो ॲप्लिकंट त्या ठिकाणी वरती डेस्कवरती पोहोचतो आणि त्याची डॉक्युमेंट बघितली जातात, त्याच्यामध्ये ज्यावेळेस त्रुटी काढली जाते त्यावेळेस तो फॉर्म त्यांना परत दिला जातो आणि त्यांना सांगितलं जातं की बाबा ह्याच्यामध्ये दुरुस्ती करून आणा। तर विचार करा, 3-3, 4-4 तास रांगेमध्ये थांबून जर परत चला जर माघारी जायचं आणि ती त्रुटी व्यवस्थित करून आणायची आणि परत आणखी रांगेत थांबायचं, म्हणजे किती मनस्ताप करणारी ही प्रोसिजर आहे। तुम्ही विचार करा, आज एवढ्या मोठ्या सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी सोलापूर शहर यांची किती लोकसंख्या, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? हा कास्ट व्हॅलिडिटी फक्त विद्यार्थ्यांनाच ॲडमिशनसाठी लागते असं नाही, राजकीय व्यक्तींना सुद्धा कुठल्याही निवडणूक लढवण्यासाठी कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आज बंधनकारक केले गेले आहे किंवा ते सादर करावं लागतं। यासाठी हजारो लोक रोज सोलापूर या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी प्रयत्न करतात। परंतु आज त्या ठिकाणी ज्यावेळेस माझी स्वतःची कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी जो काय सावळा गोंधळ सुरू आहे, जो काय भ्रष्टाचार सुरू आहे तो माझ्या कानावर पडला। मी तुम्हाला सांगतो, कुणबी प्रमाणपत्राची जर काय तुम्हाला काम करायचं असेल आणि त्याची कास्ट व्हॅलिडिटी करायची असेल तर 25-25, 30-30 हजार रुपये रेट एजंटच्या मार्फत सांगितले गेलेले मी स्वतः ऐकलेले आहेत। आज माझे बरेचसे मित्र आहेत, त्यांच्या पण माध्यमातून मला ही माहिती समजलेली आहे। तर मित्रांनो, तुमच्याकडे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर कुणाला तुम्हाला 1 रुपये द्यायची अजिबात सुद्धा आवश्यकता नाही, हे लक्षात घ्या। आज काय झालेलं आहे, जिल्ह्यामध्ये फक्त एकच कार्यालय असल्यामुळे त्या ठिकाणी जी काही गैरसुविधा निर्माण झालेली आहे ती खूपच अन्यायकारक आणि चुकीच आहे। जिल्हाधिकारी साहेबांकडे आम्ही मागणी करतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये किमान 3 ठिकाणी, आता सोलापूरमध्ये तर आहेच, सोलापूरमध्ये असताना देखील पंढरपूर आणि कुटवाडी या ठिकाणी जर कास्ट व्हॅलिडिटीची जर म्हणजे जात पडताळणी केंद्राची तात्पुरत्या स्वरूपासाठी जर उभारणी केली गेली, कार्यालय जर सुरू केलं गेलं तर करमाळा, बार्शी आणि माढा तालुक्यातील लोकांना, त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना आणि ज्याला कोणाला जात पडताळणी करायची आहे अशा व्यक्तींना ते मध्यवर्ती ठिकाण ठरेल। पंढरपूरमध्ये जर कास्ट व्हॅलिडिटी सेंटर जर सुरू केलं, त्या ठिकाणी जर कार्यालय जर उभं केलं तर त्या ठिकाणी मंगळवेढा असेल, माळशिरस असेल, मोहोळ असेल, असे जवळपासचे जे 3-4 तालुके आहेत तर त्या तालुक्यातील लोकांना त्या ठिकाणी जाऊन जात पडताळणी करता येईल। आणि सोलापूर शहर, अक्कलकोट परिसर, दक्षिण सोलापूर यासाठी सोलापूर शहरामध्ये जे सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आहे त्या ठिकाणी जे कार्यालय आहे त्या ठिकाणी ते लोक त्या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी करू शकतात। तर अशा संदर्भाची मागणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांकडे करतोय। परंतु जिल्हाधिकारी साहेबांना एवढी पण विनंती करतोय, त्या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चाललेला आहे आणि किरकोळ कारणावरून जे काही त्रुटी काढलेली जाते त्या आणि ठराविक काल मर्यादेमध्ये त्या अर्जावरती जो निर्णय द्यायचा असतो तो दिला जात नाही, ही खूप मोठी शोकांतिका आहे। जिल्हाधिकारी साहेब या प्रश्नाकडे
गंभीरपणे लक्ष देतील आणि 100% कारवाई करतील अशा अपेक्षा आहे. आज विचार करा, ॲडमिशन 10-15 दिवस राहिलेले आहेत, तर त्याच्या अगोदर जर ही कास्ट व्हॅलिडिटी म्हणजे जात पडताळणी जर नाही केली गेली तर विद्यार्थ्याचं अक्षरशः शैक्षणिक वर्ष वाया जाणार आहे. तर याला जबाबदार कोण असणार आहे? जर जोपर्यंत तुम्ही कॉलेजचं प्रमाणपत्र देत नाही, कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत नाही, त्याचा प्राचार्याचा सही शिक्का देत नाही, तोपर्यंत तुमची कास्ट व्हॅलिडिटी करत नाही. मग ज्यावेळेस तुम्ही एखादी परीक्षा पास होता आणि ज्यावेळेस ॲडमिशन घ्यायसाठी तुम्हाला CET सारखी परीक्षा द्यावी लागते, त्यानंतरच तुम्ही कॉलेज निवडणार आहात ना. अगोदर तुमच्याकडे कॉलेजचा प्राचार्य, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या कॉलेजला जर रिक्वायरमेंट असेल तरच तो कास्ट व्हॅलिडिटी मागणार आहे. त्याच्या अगोदर ते जे काय संबंधित प्राचार्य असतील किंवा जे कोणी अधिकारी असतील ते अगोदरच तुम्हाला सही शिक्का देत नाहीत. ही सगळ्यात ह्याच्यामध्ये प्रामुख्याची अडचणीची बाब आहे. आणि जोपर्यंत तो शिक्का भेटत नाही तोपर्यंत तुम्ही जात पडताळणी करू शकत नाही. म्हणजे एखाद्याला राजकीय हेतूने किंवा कुठल्या हेतूने जरी जात पडताळणी करायची असेल तर नियमाच्या अशा पद्धतीने अडवणूक केली जात आहे. जिल्हाधिकारी साहेब, आपल्याला विनंती आहे की ह्या सगळ्या गोष्टीची आपण सखोलपणे चौकशी करावी आणि जे काही नियमामध्ये त्रुटी असतील, जे लोकांवरती अन्यायकारक आहेत, त्या त्रुटी दूर करण्यासाठी आपण 100% पावले उचलावी एवढी अपेक्षा बाळगतो. आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी जात पडताळणी केली जात आहे ते कार्यालय दुसऱ्या मजल्यावरती आहे, तर खाली ग्राउंड फ्लोअरला आपण 1-2 टेबल ठेवावे, जेणेकरून जो कोणी त्या ठिकाणी ॲप्लिकंट जो जात पडताळणीसाठी आला आहे तर त्यांनी ते जात पडताळणीसाठी जी काय कागदपत्र आलेले आहेत तर तुमचा कर्मचारी त्या ठिकाणी ती कागदपत्र चेक करेल आणि त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर विद्यार्थ्याला खालूनच सांगेल की बाबा ह्याच्यामध्ये अशी त्रुटी आहे, तर तुम्ही ती दुरुस्त करून आणा. आणि मग विद्यार्थी तो त्रुटी दुरुस्त करून येऊन परत त्याला ती व्हेरीफाय करून नंतर फॉर्म सबमिट करण्यासाठी लाईन रांगेमध्ये थांबेल. परंतु जर रांगेमध्ये 3-3, 4-4 तास थांबून जर तुमच्या कागदपत्रामध्ये त्रुटी काढली तर तुमचा दिवस वाया जातो, खूप मनस्ताप होतो, आर्थिक अडचणी निर्माण होतात आणि विनाकारण भोरदळ बसतो. तरी माझी जिल्हाधिकारी साहेबांना आणि कास्ट व्हॅलिडिटी करण्यासाठी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती आहे की तुम्ही योग्य कागदपत्राची जुळवाजुळव करा, कागदपत्राची जुळवणी योग्य ठिकाणून करून घ्या. प्रत्येक कागदपत्रावरती सत्यप्रतीचा शिक्का असणं गरजेचं आहे, म्हणजे ॲफिडेव्हिट करणे गरजेचं आहे, अटेस्टेड करणं गरजेचं आहे. ह्या अशा काही ज्या काही बाबी आहेत ते पूर्णपणे बंच तयार करून सिरियल प्रमाणे लावून तुम्ही त्या ठिकाणी जावं, जेणेकरून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागणार नाही. आणि त्या ठिकाणी जर तुमची कागदपत्र जर व्यवस्थित असतील आणि जर तुम्हाला जर अडचण आणली जात असेल तर माझी विनंती आहे तुम्ही आम्हाला एक वेळ संपर्क करावा, आपल्याला 100% सहकार्य केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला गणेश गुरु.